आपल्याकडे कुठलीही शंका घ्यायचं काम नाही. 100% गावरानी करटुले आहेत. 5 बाय 1.5 बियाण्यातलं अंतर 1.5 फीट आणि वळीतलं अंतर 5. मित्रांनो 5चा बेड मारायचा आणि बेड चांगला मारायचा. का मारायचा चांगला? तर हे चालणार आहे 5-10 वर्षापर्यंत. तर कसं चालणार आहे? तर मित्रांनो याचे असे कंद बनतात बघा. हे गेल्या वर्षी पलीकडल्या वर्षीच्या प्लॉटचे कंद आहेत. असं कंद बनवून एका जागी 10-20 फुटवे निघतात. त्यामुळे या वर्षी जर तुमचा माल कमी निघाला तर पुढच्या वर्षी त्याच्या दुप्पट निघणार, त्या पुढच्या त्याच्या 3पट निघणार. कारण कंद बनवून जास्त माल निघण्याची अपेक्षा आहे. कंदामुळे जास्त फुटवे होतात. आपलं 100% गावरानी आहे. आपण बियाणे मित्रांनो नगरहून एका शेतकऱ्याकडूनच आणले होते आणि 16,000 रुपये किलोनं आपण बियाणे आणले. आपण कुठूनही काही कुठल्या गोष्टी लवड बोलणार नाही, कारण आपण शेतकरी आहात. 16,000 रुपये किलोनं बियाणं आणलं आणि एक माझ्या एरियातला शेतकरी काहीतरी नवीन करेल व करणार यासाठी मी फक्त 10,000 रुपये किलो गेल्या वर्षी पण बियाणं दिलं आणि या वर्षी पण असा संकल्प केला की फक्त 10,000 रुपये किलोनच बियाणं द्यायचं. मित्रांनो गेल्या वर्षी माझ्याकडे बियाणं कमी होतं आणि या वर्षी पण कमीच आहे. बियाणं हे मी क्विंटल 2 क्विंटल 3 क्विंटल बनवतो, मला तर बनत नसते. कच्चा माल तोडल्याशिवाय माल लागत नाही आणि कच्चा माल नाही तोडलं तर तुमचा प्लॉट जागेवर संपण्याची भीती असते, चान्सेस. त्यामुळे कच्चा माल तोडत जेवढं बियाणं बनेल तेवढं बनवण्याचा प्रयत्न करून एक 50 किलो बियाणं बनवत एक 50 शेतकऱ्यांना, गेल्या वर्षी 40, या वर्षी 50 म्हणजे 90 शेतकऱ्यांना आपण माहिती देऊन त्याच्या पुढे 5-50 शेतकरी असे वाढवण्याची अपेक्षा आहे. तर या वर्षी पण भरपूर फोन येतात. हिंगोलीहून बोलतो, नांदेडहून बोलतो, उतखेडून बोलतो, कोणी माहूरून बोलतो, कोणी यवतमाळहून बोलतो, असे बरेच. मित्रांनो माझ्या फोनवर, माझ्या कुठल्या सोशल मीडियावर विश्वास न ठेवता तुम्ही स्वतः येऊन माझ्या प्लॉटला जर भेट दिली तर खरोखरच मला बी आनंद होईल आणि तुम्हाला एक दिवस तकलीफ होईल, पण तुम्हाला खरोखर प्लॉट काय आहे तिथं पाहण्याजोगतं काय आहे आणि तुम्हाला बी नवीन काही शिकायला मिळेल आणि तुमच्याकडून मला पण काही माहिती मिळेल. तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. तुम्ही स्वतः येणे, प्लॉट काय डेव्हलप केला, कसं अंतर लावलं, कशी जाळी लावली, कसे बांबू लावले, हे फोनवर सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही.